शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती जिल्हा कोल्हापूर. आमच्या प्रलंबित मागण्यासाठी आम्ही 2023मध्ये संप केला होता. प्रमुख मागणी आमची जुनी पेन्शन सर्वांना मिळाली पाहिजे. त्यावेळच्या 7 दिवसाच्या संपानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जुन्या पेन्शनसाठी आम्ही सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना देतो म्हणून सांगितलं. तेही आम्ही घ्यायला तयार होतो, पण त्या संदर्भातली अधिसूचना अद्याप काढलेली नाही. त्यावेळी आम्ही मागणी केली होती, जुनी पेन्शन द्यायची असेल तर PF-RD रद्द केलं पाहिजे. त्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला पाहिजे आणि केंद्र शासनाला कळवलं पाहिजे की PF-RDचे जे ॲग्रीमेंट महाराष्ट्र शासनाने केले ते डिस्कंटिन्यू करा, त्याशिवाय जुनी पेन्शन आम्हाला मिळणार नाही. तेही काय केलं नाही. गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही 17 वेळा विविध आंदोलनं केली, साखळी उपोषण केलं, हिवाळी अधिवेशनावर आम्ही मोर्चा काढला. तरीसुद्धा ह्या शासनाने साधारण सचिव पातळीवर सुद्धा आमच्याशी चर्चा न केल्यामुळं आम्हाला महाराष्ट्रातल्या 17 लाख कर्मचारी शिक्षकांना रस्त्यावर उतरायला शासनाने भाग पाडले. ह्या संपामुळं सर्वसामान्य नागरिकांचं, विद्यार्थ्यांचं, कर्मचाऱ्यांचंसुद्धा, त्यांच्या कुटुंबियांचं, रोजंदारी कर्मचाऱ्यांचं जे नुकसान होतं आहे, त्यांना आर्थिक मनस्ताप होतो आहे, त्याची सर्वस्वी जबाबदारी या शासनाची आहे. शासनाला आम्ही इशारा देतो आहे, या 2-4 दिवसामध्ये ताबडतोबीने आमच्याशी सकारात्मक चर्चा नाही केली तर मात्र ह्या संपाची धार आम्हाला वाढवावी लागेल. काल आम्हाला चर्चेला बोलवलं होतं. आम्ही सांगितलं 2 वर्ष आमच्याशी चर्चा न केल्यामुळं आम्ही रस्त्यावर उतरलो, हाऊस म्हणून नाही. आणि तरी तुम्ही आम्हाला सांगताय शिस्तभंगाची कारवाई करूनच दाखवा म्हणून आम्ही संप सुरू ठेवला आहे. कारण आमचा मतदारसंघ बघितला शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा 1 कोटीचा मतदार आहे. तर त्यामुळं ह्या 2-4 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी तर यातनं मार्ग निघेल, नाहीतर शासनाला याची फळ भोगावी लागतील.